आदिवासी एकजुटीचा आदिवासी एकजुटीचा जागतिक नाही, आता ही राजकीय व्यवस्था एका पुढारलेल्या वर्गाकडे आहे. आदिवासीमध्ये पण तसे लोक आहेत. त्यांना काय समाजाचं किंवा गरिबाचं घेणं देणं पडलेलं नसतं. फक्त मीच त्या खुर्चीवर असलो पाहिजे या पद्धतीचं राजकारण ते करतायत आणि प्रचंड पैसा कमवून आमच्या गरीब लोकांना त्या वरातीमध्ये नाचण्यापुरता वापर केला जातो. नमस्कार, मी संदीप दराडे बोला पुढारीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. अगदी प्रथमतः जागतिक आदिवासी दिनानिमित्त आणि क्रांती दिनानिमित्त सर्व भारतवासियांना, आदिवासी बांधवांना अगदी मनापासून शुभेच्छा. जगभरात आदिवासी दिन हा अगदी थाटामाटात आज साजरा होतोय. 1992 साली खऱ्या अर्थाने हा ठराव मंजूर झाल्यानंतर 94 सालापासून जगभरात आदिवासी दिन साजरा होतोय. जागतिक आदिवासी दिनाला अत्यंत मोठं महत्व आहे. जे हक्क आदिवासी दिनाला मिळालेत आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी, त्याची जनजागृती करण्यासाठी खऱ्या अर्थाने हा दिवस साजरा केला जातो. आणि याच दिवसाला क्रांती दिनही म्हटलं जातं. का तर 1942 साली जो स्वातंत्र्याचा उठाव झाला आणि त्यावेळी ज्या क्रांतिकारकांना जेलमध्ये टाकण्यात आलं, जी चळवळ उभी झाली, त्या चळवळीमुळे खऱ्या अर्थाने आजच्या दिवसालाही अत्यंत मोठं महत्व. शमशेरपूर गावामध्ये मी आहे. इथे आमच्या आदिवासी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर थाटामाटात अगदी चांगली तयारी आदिवासी दिनाची केली. मंडप सजलेला आहे, लेझिम आलेली आहे, पथकं आलेली आहे. महिला खऱ्या अर्थाने आजच्या दिवशी फुगडी खेळतात, पारंपरिक नृत्य करतात, वाद्य वाजवतात. अतिशय मोठा आणि महत्वाचा हा दिवस आहे. इथं माझ्या पाठीमागे जे आपले आदिवासी बांधव आहेत त्यांच्यासोबत खऱ्या अर्थाने आज आपण चर्चा करणार आहोत. त्यांचं नियोजन कसं आहे, आनंदोत्सव कसा साजरा होतोय, संस्कृती आणि संस्कार आदिवासींचे कसे ते जपताय, चला आपण त्यांच्यासोबत बोलूया. इथे आपल्यासोबत हे सर्व बांधव आहेत की जे खऱ्या अर्थाने आज हा दिवस साजरा करताय. नक्की याचं काय महत्व आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊ. सर, शमशेरपूर गावचे सरपंच एकनाथ मिंगळ माझ्यासोबत आहेत. सरपंच, आजच्या दिवसाला अनन्य साधारण असं महत्व आहे. खरं तर संस्कृती आणि संस्कार जोपासण्याचं काम आदिवासी बांधवांच्या माध्यमातून होतं. कशा पद्धतीने नियोजन आणि काय या दिवसाचं महत्व आहे? खरं तर आदिवासी जागतिक दिन, क्रांती दिन 9 ऑगस्ट रोजी आपण साजरा करतो मोठ्या जगभर. आदिवासी हा जल, जंगल, जमीन या संपत्तीवर, निसर्ग संवर्धनेवर आदिवासी स्वतः त्याच्यावर जगलेला आहे. त्याचं रक्षण झालं पाहिजे, आदिवासी अधिकारांचं रक्षण झालं पाहिजे, आदिवासी संस्कृतीचं रक्षण झालं पाहिजे. म्हणून हा 9 ऑगस्ट दिन आपण आज साजरा करतोय. सरपंच, माझा एक प्रश्न आहे. आज आदिवासी आजही डोंगर दऱ्यात राहतोय, त्यांच्या हक्कांसाठी आजही लढतोय. स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, पण आजही आपल्याला लढावं लागतंय आणि या दिवसाच्या माध्यमातून सांगावं लागतंय की आमचा काहीतरी अधिकार आहे या जमिनीवर. यामध्ये शासकीय धोरण आणि भांडवलदारी व्यवस्था याला सर्वस्वी जबाबदार आहेत. सर्व आदिवासी हक्कासाठी आज सुद्धा लढतोय, उद्या सुद्धा लढणार आहे. जोपर्यंत या देशामध्ये धोरण येणार नाही गरिबाच्या बाजूची, तोपर्यंत आदिवासीला संघर्ष हा करावाच लागणार आहे. त्या बाजूने दृष्टिकोन या शासनाला जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आदिवासी हा संघर्ष करतच राहणार आहे. त्यांना त्यांचं जीवन व्यतीत करून संघर्ष उभाच करावा लागणार आहे, त्याशिवाय पर्यायच नाही. आजच्या या महत्वाच्या दिवशी काय संदेश द्याल आदिवासी बांधवांना? एकजूट राहिलं पाहिजे, कसं लढलं पाहिजे आपल्या हक्क आणि न्यायासाठी? आदिवासींचा राजकीय दृष्टिकोनातून राजकारणासाठी वापर झाला नाही पाहिजे. परंतु आपण ज्या उद्देशाने या राजकारण्यांना निवडून देतो त्या उद्देशाने आपला आदिवासींचा जगण्याचा स्तर यांनी उंचावला पाहिजे. यांनी धोरणं घेतली पाहिजे, तरुणांना नोकऱ्या दिल्या पाहिजे आणि या समाजामध्ये त्यांना समाविष्ट करून त्यांचा सर्व गोष्टीमध्ये उपयोग झाला पाहिजे. नक्कीच. इथं आपल्या सोसायटीचे चेअरमन, ज्येष्ठ नेते सन्मान्य सोमनाथजी मिंगळ आहेत. साहेब, अनेक वर्षांपासून आदिवासी दिन साजरा होतो, तुम्ही तर याचे साक्षीदार आहात. काय प्रगती होते समाजामध्ये? आज 9 ऑगस्ट आदिवासी दिन साजरा करत असताना भारताच्या बाहेर पहिल्यांदा आदिवासी दिन साजरे होत होते, पण भारतामध्ये 94 साली पहिल्यांदा भारतामध्ये आदिवासी दिन साजरा केला गेला आणि 94 ते आज 2025 इतक्या वर्षामध्ये आदिवासी दिन साजरा करत असताना आदिवासी समाजाच्या प्रश्न मी नेहमी सांगत असतो की आदिवासींसाठी या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये बजेट सेपरेट झालं. ते बजेट सेपरेट करत असताना आदिवासी समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत
मूलभूत सुविधा पोहोचल्या पाहिजे, हा खऱ्या अर्थानं त्या काळात असणारा हा उद्देश होता. परंतु आज जर आदिवासीवर पैसा झालेला खर्च हा परडोई हिशोब जर काढला तर आदिवासी माणसाला बोजा जाणार नाही. एका माणसाला इतका परडोई पैसा खर्च झालेला आहे. ज्या पद्धतीनं आदिवासी माणसाला शेवटच्या माणसापर्यंत जी सुविधा पोहोचायला पाहिजे ती आजही पोहोचलेली नाही. म्हणून या राज्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं आदिवासी समाजाकडं पाहण्याचा दृष्टिकोन आपलेच माणसं आहेत असं समजून त्यांच्यापर्यंत खऱ्या अर्थानं सुविधा पोहोचवल्या पाहिजे. उदाहरण द्यायचं ठरलं पेसा कायदा, त्याच्यानंतर पेसा कायदा चालू केला. पेसा कायदा हा सांगतोय की जिथं आदिवासी वस्ती असेल त्या ठिकाणीच त्या पेसाच्या पैशाचा उपयोग झाला पाहिजे. परंतु तसं दिसताना काही दिसत नाही. आदिवासींच्या नावाखाली जो इतर आदिवासी उपयोजनेचा पैसा जो खर्च झाला, मग त्या पाणी अडवण्याच्या संदर्भातला असेल, रस्त्याच्या संदर्भातला असेल किंवा व्यक्तिगत लाभामध्ये सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये याचा दुरुपयोग झालेला आहे. म्हणून या आदिवासी दिनाच्या निमित्तानं माझ्यासारखा एक आदिवासी म्हणून मी एकच शासनाला सांगेन की याच्यामध्ये सुधारणा करून आणि जे काही शबरी वित्त महामंडळ जे आहे व्यक्तिगत लाभाचं, त्याच्यामध्ये आमची वेळोवेळी मागणी आहे की तालुक्या वाईज आणि विभाग वाईज किमान तालुक्यातून 3 प्रतिनिधी तरी त्याच्यावर शासनाच्या वतीनं त्या कमिटीवर असावे. आणि जात पडताळणीच्या बाबतीमध्ये त्याच्यावर तर आदिवासी कमिटी कुणीच नाही, कुणीतरी एक अधिकारी त्या जागेवर बसलेला आहे. मी आदिवासी आहे आणि मला तो जातीचा दाखला मिळाला पाहिजे. अशा पद्धतीनं जात पडताळणीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये दुरुपयोग करून 97,000 बोगस आदिवासी कोर्टानं सिद्ध करून सुद्धा आज त्याच्यावर शासनाने कुठलाही निर्णय घेतलेला नाही. आमचं म्हणणं असं आहे की त्याच्यावर त्वरित अंमलबजावणी होऊन आदिवासी तरुणी असतील, त्यांना भरपूर शिकलेले आहेत ना, आता किमान त्यांना आज त्वरित याच्यामध्ये सर्व्हिसमध्ये समाविष्ट करून घ्यावा अशी या आदिवासी दिनाच्या निमित्तानं सांगतो. आणि आज या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब अकोले तालुक्यामध्ये येत आहे, त्यांना मी सांगू इच्छितो की आज किमान तुम्ही तालुक्यात येशाल, तालुक्यात सभा झाली का निघून जाशाल, पण ज्या वेळेस तुम्ही दुर्गम भागामध्ये एखादी तरी भेट अकोल तालुक्यासाठी किंवा महाराष्ट्रातल्या आदिवासी वाड्या वस्त्यावर आपण जाऊन बघावं काय व्यवस्था आहे लोकांची. अतिशय भयानक परिस्थिती आहे. रस्त्यांच्या बाबतीतला प्रश्न असेल किंवा माननीय स्वर्गीय या तालुक्याचे भूमिपुत्र माननीय पिचड साहेबांच्या कारकिर्दीमध्ये जितकं त्यांचे कारकीर्द राजकीय गेली तितक्या ह्याच्यामध्ये त्यांनी आदिवासींसाठी खऱ्या अर्थानं भरीव काम केलेलं आहे. परंतु उर्वरित राहिलेलं त्याच्यावर खऱ्या अर्थानं या शासनाने लक्ष देणं गरजेचं आहे असं माझ्यासारख्याला वाटतं. सरपंच, एक प्रश्न आहे माझा तुम्हाला. आदिवासी म्हणतोय आम्ही जल, जमीन आणि जंगलचे मालक आहोत, परिस्थिती तशी आहे का? परिस्थिती आज तशी नाहीये. आजही पाहिलं तर आदिवासींची आजही या राज्यामध्ये सशे वलपट चालू आहे. आज तसं पाहिलं तर आदिवासी दिन हा आत्ताच चेअरमनांनी सांगितलं का 94 पासून ह्या महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. उत्तर भारतामध्ये याची पुनरावृत्ती पहिल्यापासून चालू आहे. आणि ह्या समाजाला इतिहास म्हणजे हा आत्ताचा असा काही नाही. या समाजाला इतिहास हा रामायणामध्ये शबरी भिलणीपासून त्याच्यानंतर महाभारत घडलं. महाभारतामध्ये सुद्धा एकलव्यांचं योगदान आणि त्या एकलव्याचं योगदान असताना फक्त या आदिवासींची आजही बी पाहिलं तर स्थलांतरी व जास्त फक्त त्यांचा उपयोग करून घेणं हा प्रत्येक गावागावातून आजही ते रेशन कार्डापासून वंचित आहे, जाती दाखल्यापासून वंचित आहे, त्यांना कुठला रहिवासी दाखला मिळत नाही. आजही त्यांची म्हणजे अतिशय पाहिलं तर या दिनाच्या दिवशी फार म्हणजे खंत वाटते का या समाजाचं आजही इतकं रक्त शोषण चालू आहे आणि आजही त्या मुलांचं शिक्षणापासून वंचित आहे. आणि जे आज शिकले सवरलेले आहे त्यांनाही आज पाहिलं तर त्याचा अंतर्गत कुठेही नोकरी नाहीये, कुठं काही नाही, आजही बेकारावाने फिरतात.
अशी परिस्थिती आज या शासनाने केलेली आहे. तेव्हा या शासन दरबारी या शासनाने या आदिवासींच्या बाबतीत चांगला एक कठोर निर्णय घ्यावा. ते आमचे आदरणीय स्वर्गवासी मधुकरराव पिचड साहेब यांनी राज्याशी भांडून आमचं 9% बजेट हे त्यांनी सेपरेट केलं आदिवासींचं, आणि ते 9% बजेट सेपरेट करून पैसाही त्यांनी आम्हाला लावला. पण आज त्या पैसा अंतर्गत आमच्या कुठल्या आदिवासी वस्तींमध्ये आज अशी परिस्थिती आहे का जायला रस्ता नाही, प्यायला पाणी नाहीये. आणि आजही हे राज्यकर्ते फक्त मतापुरते, आणि आमचे काही कार्यकर्ते असतील, मी असेल, आमचे कोणी असेल, आम्ही फक्त काय करतो, धावत्या मागे धावतो आणि समाजाचा विचार आजही करत नाही. म्हणून समाज घंटकाला आमची एवढीच विनंती आहे का समाज हा एकत्र येऊन एकजुटीने समाजासाठी लढावं, एवढी अपेक्षा आमची आहे. आणि त्याच्यातून आम्ही इतर समाजाच्या लोकांना सुद्धा आम्हाला प्रभावात घेतो, आम्हाला ते सहकार्य करतात. पण एवढं सहकार्य म्हणजे फार म्हणजे एवढंही नाही, पण आम्ही त्यांच्याशी घेऊन आज आदिवासी दिन इतर समाजाचे लोक आम्ही समावेश करून आज साजरा करतो. कारण का इतर समाजाने सुद्धा आम्हाला प्रभावात घेतलं, हे समाजाला कळावं, हीच आमची अपेक्षा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. काय सांगाल आदिवासी बांधवांना आजच्या दिवशी शुभेच्छा कशा द्या? आज असं आहे का सर्व आदिवासींनी एकत्र यायला पाहिजे आणि आलेलेच आहे. तर आदिवासी म्हणजे आत्तापर्यंत आहे ना, गावापर्यंत आदिवासी कधी आलेलेच नव्हते. पण आत्ता कुठं सुशिक्षित झाले, शिकायला लागले. त्याच्यात असं झालं का पेसा कायदा लावला, पेसा कायद्यात भरत्या काढल्या पण मग त्या काय अशा म्हणावं अशा गरजूंना भेटल्या नाही. जो गरजू आहे त्यांना नाही. जे थोडेफार शिकलेले ते गेले पुढं, पण जो खरा आदिवासी जो आज काही गोष्टींपासून वंचित आहे, पण तो वंचितच राहिलाय. आणि आदिवासी ज्या टायमाला आहे ना पूर्ण शिकेल, माणसात येईल, उत्सवात सहभागी होईल, तिथून पुढं तो खरा आदिवासी होईल, एवढं मी सांगतो. नक्कीच. अगदी शेवटचा प्रश्न सरपंचांना पुन्हा एकदा मी विचारतो. काही दिवसांपूर्वी बोलापुढारीच्या माध्यमातून तिरड्याची आश्रमशाळा आम्ही दाखवली. तिथल्या आदिवासी मुलींची परिस्थिती समाजासमोर आणली. एका रूम मध्ये 30 मुली झोपतायत किंवा जेवणाची परिस्थिती बघितली. आणि आज आदिवासी दिन एका बाजूला करोडो रुपये खर्च करून साजरा होतो. जे स्वतःला आदिवासींचे नेते म्हणवत आहेत ते लोक अशा परिस्थितीकडे बघायला तयार नाही. आश्रमशाळांमध्ये जाऊन किंवा वाडी वस्तीवर जाऊन रस्ते आहे का नाही, पाणी आहे का नाही, आता चेअरमन साहेबांनी सांगितलं. आणि अकोल्यामध्ये तर करोडोंचा खर्च होऊन आदिवासी दिन साजरा होतो. मग हा विरोधाभास काय? नाही, आता ही राजकीय व्यवस्था एका पुढारलेल्या वर्गाकडे आहे. आदिवासीमध्ये पण तसे लोक आहेत, त्यांना काय समाजाचं किंवा गरिबाचं घेणं देणं पडलेलं नसतं. फक्त मीच त्या खुर्चीवर असलो पाहिजे या पद्धतीचं राजकारण ते करतायत. आणि प्रचंड पैसा कमवून आमच्या गरीब लोकांना त्या वरातीमध्ये नाचण्यापुरता वापर केला जातो. क्रांतिकारकांचे विचार त्यांना सांगितले जात नाही, त्या दिशेने जायला सांगितले जात नाही. मग समाज पुढे तसा घडत जात नाही, वेगळ्या विचाराचा घडतो. मग जरी मी अन्याय केला, जरी मी काही केला, तरी माझं कोणी काही करत नाही, 4 पैसे दिले की प्रकरण मिटून जातं. या अशा पद्धतीची विचारसरणी पसरत असल्यामुळे या राजकारणी खरे दोषी आहेत. याला राजकारणी दोषी. व्यवस्था बदलली पाहिजे. व्यवस्था ही पूर्णपणे बदलली पाहिजे. गरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या बाजूची व्यवस्था आली पाहिजे. मूलभूत प्रश्नांचं यांना काही घेणं त्यांना. मूलभूत प्रश्न आजही अन्न वस्त्र निवाऱ्यासाठी आपण बघतोय शहरामध्ये लोक 3 दिवसा मिळून एकदा वडापाव खात आहेत, फुटपाथवर झोपतायत. खेड्यावर सुद्धा काय परिस्थिती वेगळी नाही, मजुरी खेड्यावर सुद्धा नाही. परंतु खेड्यावरची माणसं जंगलातील भाजीपाल्यावर किंवा झाडपाल्यावर, कंदमुळ्यावर याच्यावर सुद्धा जीवन व्यतीत करतात. म्हणून खेड्यामध्ये तो प्रकार थोडा कमी दिसतो, परंतु गरिबी खेड्यावर सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. तिथे उपसरपंच नितीन बेनके आहेत. नितीनजी, काय शुभेच्छा द्याल आदिवासी बांधवांना? आज तसं पाहिलं तर जागतिक आदिवासी दिन आहे. नुसतं भारतातच नाही, समजा आता आपण अमेरिका आहे, आज एवढी बलाढ्य एवढी त्यांची प्रगती, पण अमेरिकेचे सुद्धा मूळ मालक हे आदिवासीच होते. किंवा ऑस्ट्रेलिया असेल, ऑस्ट्रेलिया सुद्धा आज आपल्याला प्रगत देशामध्ये मोडले जातं, पण तिथं सुद्धा मूळ आदिवासीच होती. जे आदिवासी मूळ होते त्यांच्यावर इतर बाहेरून आलेल्या लोकांनी अन्याय अत्याचार करून त्यांना सुपीक भागातून किंवा सुपीक प्रदेशातून जंगलाकडे ढकललं. आणि आजही तीच परिस्थिती. आता तुम्ही मागाशी तिरड्याचा प्रश्न विचारला, आज उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे येत आहेत, त्यांना मी विनंती करतो की समजा ही तिरड्याची घटना ही जर परत होऊ नये असं शासनाला वाटत असेल तर जिथं जिथं मुली आहेत तिथं रेक्टर स्त्रिया असावी, अन्न शिजवणाऱ्या स्त्रिया असाव्यात,
तिथं मुलींची देखरेख करणाऱ्या स्त्रिया असाव्या, जेणेकरून हा संपर्कच येणार नाही. पुरुषांचा तिथं विद्यार्थिनींचा संपर्क येईल, तिथं हे चान्सेस जास्त वाढतात. मूळ जिथं जो प्रश्न आहे त्या प्रश्नावर किंवा त्या आजारावर ऑपरेशन करणं गरजेचं आहे. वरती एखाद्या जुजबी कारवाई केली आणि एखाद्या माणसाला पोक्सो लावला आणि तो त्याच्या कर्माने मारणार आहे, पोक्सो ज्याला लावला तो. पण भविष्यात अकोले तालुक्यात इतरही आहेत आदिवासी आश्रम आहेत, त्याच्यासाठी निर्बंध जर लादायचे असेल तर तिथं आदिवासी महिला त्या स्थानिक याच्यावर त्यांना नेमल्या पाहिजे, जेणेकरून हा प्रश्नच उपस्थित राहणार नाही. आणि पुन्हा एकदा ग्रामपंचायत तर्फे मी आदिवासी दिनाच्या आदिवासी बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी त्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी जागृत असावं असं मी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आज या आदिवासी दिनानिमित्त या सर्व बांधवांसोबत आपण चर्चा केली आहे. खरं तर आजचा हा जो दिवस आहे जागतिक आदिवासी दिन असेल, याला क्रांती दिनही म्हणतात. 1942ला जो उठाव झाला, चळवळ झाली, आपले क्रांतिकारकांना जेलमध्ये टाकलं म्हणून आजच्या दिवसालाही महत्व आहे नक्कीच. परंतु हा जो आमचा आदिवासी बांधव आहे जगभरात जो पसरलेला आहे, तो या अकोले तालुक्यात आजही स्वतःच्या मूलभूत हक्कांसाठी लढतोय, झगडतोय. आमच्या मुलामुलींना हॉस्टेलमध्ये पाहिजे त्या सुविधा मिळत नाही. आमच्या ज्या ग्रामस्थ आहेत आदिवासी बांधव वाड्या वस्त्यावर पाड्यावर राहतात, आजही ते शेतामध्ये काम करतात, त्यांच्या घरापर्यंत जायला योग्य तो रस्ता नाही, पिण्याचं पाणी नाही, आरोग्य सुविधा नाही, अशा मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. इथे काही लोकांनी मेन्शन केलं की स्वर्गवासी मधुकरराव पिचड साहेब जे आदिवासी विकास मंत्री होते, त्यांनी खऱ्या अर्थाने 9% आरक्षण या समाजाला दिलं, तसेच पेसाची अंमलबजावणी केली. परंतु आजही ज्या पद्धतीने योग्य ती अंमलबजावणी व्हायला पाहिजे ती होत नाही. आमचा हा आदिवासी बांधव आजही लढतोय, झगडतोय, आजही त्रासात आहे. यावर खऱ्या अर्थाने शासनाने काम केलं पाहिजे. आजच्या दिवसाला महत्व अनन्यसाधारण आहे मी म्हटल्याप्रमाणे, परंतु या दिवसाच्या माध्यमातून एक क्रांती घडली पाहिजे, मूलभूत हक्कांची जाणीव झाली पाहिजे. या सर्व आदिवासी बांधवांना मी बोला पुढारीकडनं अगदी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय आदिवासी. आदिवासी दिनाचा विजय असो, आदिवासी दिनाचा विजय असो, जागतिक आदिवासी दिन चिराय हो, चिराय हो, चिराय हो, जागतिक आदिवासी दिन चिराय हो, चिराय हो, चिराय हो, आदिवासी एकजुटीचा विजय असो. एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान, एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान.